नमस्कार, मी सिद्धेश पावले. मी आता इथे करंजाडेमध्ये सेक्टर 2 येथील उभा आहे. सदाबहार नर्सरी आणि ॲक्सिस बँक त्याचा हा जो मेन चौक आहे त्या चौकामध्ये उभा आहे. आज इथे एकदम वाईट घटना घडली आहे. वाईट घटना बोला की निष्काळजीपणा, त्याला तुम्ही ठरवा. तुम्ही बघू शकता इथे एक बिल्डरचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन साईट आहे. सकाळी 6-7 वाजता एक मुलगा होता, तो इथून जात असताना त्याची इथे संध्याकाळी डेड बॉडी सापडलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती खोल आहे पाणी, तुम्ही वाकू पण शकत नाही. या खोल खड्ड्यामध्ये त्या व्यक्तीची डेड बॉडी सापडलेली आणि तो सकाळी कामावर जाण्यासाठी निघाला होता. आता इथे विषय असा आहे की तो इथून जेव्हा जात असताना इथे कोणत्याही प्रकारची बिल्डरकडून सुरक्षा नाही. इथे एखादा बिल्डर जर कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतो तर त्याला सेफ्टी ठेवणं गरजेचं आहे, पण इथे सुरक्षितता काहीच नाही आहे. त्याचा निष्काळजीपणा आहे बिल्डरचा, असं तुम्ही म्हणू शकता. तुम्ही ठरवा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही ठरवा की या बिल्डरवर कोणत्या प्रकारची कारवाई केली पाहिजे. आमची मागणी अशी आहे की ते सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे बिल्डरवरती. कारण जर इथे जर ह्या गोष्टी झाकल्या असत्या तर कदाचित आज हा वाईट दिवस बघता आला नसतं त्यांना. आणि हे ज्यांच्या मुलाबरोबर ही घटना घडली आहे त्यांनी स्वतःचं आयुष्य पोलीस अधिकारी म्हणून तिथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत केलेलं आहे. आणि एक रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना असा आधार म्हणून तो मुलगा होता. आज तो आधारच त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे या निष्काळजीपणामुळे. आणि तो जो व्यक्ती गेला त्याला 7 वर्षाची मुलगी आहे, त्याच्या वडिलांचा हात डोक्यावरचा तोही निघालेला आहे. आता या घटनेमध्ये याची जबाबदारी कोण घेणार आहे? सिडकोने जर एखाद्या बिल्डरला जर OC आणि CC जर मंजूर करून देतो तर त्या कोणत्या प्रकारची सेफ्टी मेजर्स आपण मान्य करून घेतो बिल्डरकडून. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला प्रत्यक्षात काम होतं त्यावेळेला कोणत्या प्रकारे काम करतं. आता आम्ही ना इथे 2 तास झाले आम्ही इथे, पोलीस अधिकारी कारवाई करतात आहे, CCTV चेक करतात आहेत, पण इथे एकही माणूस इथे आजूबाजूला कोण नाही. इथे सोसायटीमध्ये जी बिल्डिंगचं काम चालू आहे तिथे वॉचमॅनसुद्धा दिसत नाही आम्हाला जागेवर. तुम्ही बघू शकता, इकडे बघा, हे मीटर आहे, हे मीटर ओपन आहे, पाऊस पडतो आहे. जर करंट जर कंटेनरला लागला, एखादा माणूस जाता येतं उभा यायला टेकायला, इथे करंट पास झाला तर त्याला पण काही पण होऊ शकतं. अजूनही इथे झाल्याच्या नंतर हे असंच ओपन आहे. जास्त पावसामुळे तुम्ही सांगा मला की ह्या घटनेवर कोणती कारवाई या बिल्डरवर झाली पाहिजे. आम्ही तर याचा पाठपुरावा करू. जोपर्यंत या कुटुंबाला आम्ही न्याय मिळवून देणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. आणि ह्याच्यावरती सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आम्ही तो करूनच दाखवू.